माहिती दिली न्यूज 18 लोकमतला त्याबद्दल। त्यामुळे पुढचे 2 दिवस आणखीन तापमान अधिक राहील। त्यामुळे संपूर्ण विदर्भात प्रामुख्याने नागपूर आणि चंद्रपूरकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या। आणि आता शहरांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने त्यांच्या जागी आता काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे। मोदींच्या शपथविधीनंतर विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले। विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल असंही महाजन यांचं म्हणणं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं सुजय विखे यांच्या अभिनंदनाचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडले आहेत। या घटनेनंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेत सुद्धा आपला पराभव होणार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आत्ताच मान्य केल्याचं दिसतंय। कारण आम्ही कमीत कमी आमदार पक्ष सोडून जातील याकडे लक्ष देऊ असं अजब विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी। दरम्यान अजूनही आघाडीचे नेते पराभूत मानसिकतेत असल्याचं दिसतंय। आज मुंबईमध्ये आघाडीची बैठक पार पडली। यावेळेला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या आउट गोईंगवरती चर्चा झाली। तसंच दुष्काळाचा मुद्दा सुद्धा बैठकीच्या अग्रस्थानी होता अशी माहिती मिळते। राज्यातला भीषण दुष्काळ आणि लोकसभेतला पराभव यावर आजच्या आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबद्दल माध्यमांना नंतर माहिती दिली। जनतेनं दिलेला पराभवाचा कौल आम्ही स्वीकारला आहे, पण पराभवाला विजयात बदलण्याची धमक आमच्यात आहे। आम्ही लढवय्या आहोत अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे। जनतेनं या निवडणुकीत दिलेला कौल आपण मान्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। तसंच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांची भेट आणि गप्पा झाल्या। येथे पावसाळी अधिवेशनानंतर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार काळीदास कोळंबकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिली। काँग्रेसनं माझी कामं केली नाहीत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी कामं केली, त्यामुळे आपण भाजपात जाणार असल्याचं कोळंबकर यांनी म्हटलं। येत्या 17 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। 3 आठवडे कामकाज चालणार आहे, तर 21 आणि 24 जूनला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकते। डॉक्टर पायल तडवी हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या 3 महिला डॉक्टरांच्या विरोधात आगरीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आज डॉक्टर भक्ती मेहरेला अटक करण्यात आली। या प्रकरणात झालेली ही पहिलीच अटक आहे। दरम्यान नायर रुग्णालयाच्या बाहेर पायल तडवीच्या कुटुंबियांच्याकडून तसंच अन्य काही संघटनांच्याकडून जोरदार आंदोलन सुरू आहे। पायलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या 3ही महिला डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्या, तसंच नायर रुग्णालयाची मान्यता रद्द करा, ही पायलच्या कुटुंबियांची मागणी आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून त्यांनी दुपारी तडवी कुटुंबियांची नायर रुग्णालयाच्या गेटवर जाऊन भेट घेतली। या प्रकरणी सरकारकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। राज्यात पहिल्यांदाच शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला आहे। जनावरांसह स्थानिकांना पाणी देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं पाटील यांनी म्हटलं। पुण्यामध्ये चक्क डुकरांचा मोर्चा काढण्यात आला। डुकरांच्या त्रासानं वैतागलेल्या हडपसरमधल्या मोहम्मदवाडी भागातल्या त्रस्त नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला आणि डुकराची पिलं पालिकेच्या आवारात सोडण्यात आली। यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली। राष्ट्रवादीकडून दिघा इथले नगरसेवक नवीन गवते तर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर सुतार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या निवडणुकीत नवीन गवते यांना 9 तर सुतार यांना 7 मतं मिळाली। 7वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला मोठ्या प्रमाणात कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते।
कुलाबा वांद्रे सिल्स या भूमिगत मेट्रो 3 प्रकल्पातील प्रकल्प बाधितांच्या तात्पुरत्या स्थलांतराचं काम पूर्ण झाल्यानं मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे। प्रामुख्याने गिरगाव आणि काळबादेवीमधल्या प्रकल्पग्रस्तांचं स्थलांतर आणि तात्पुरतं पुनर्वसन हे मोठं आव्हान होतं। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ते 31 जुलैच्या दरम्यान कधीतरी भूमिपूजन करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या दृष्टीनं तातडीनं मंजुऱ्या आणि अन्य काही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सोमवारी अधिकाऱ्यांना देण्यात आले। महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता नव्यानं दाखल होणाऱ्या 400 CNG बसच्या देखभाल दुरुस्तीचं काम खासगी कंत्राटदाराकडे देण्याचा विचार सुरू आहे। देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे बसचं सातत्यानं नुकसान होतं, ब्रेकडाऊन होणं, तांत्रिक बिघाड होणं, यामुळे PMPMLच्या दररोज सुमारे 5000 फेऱ्या रद्द होतात। रत्नागिरीमध्ये मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून 1 जूनला मासेमारी बंद होणार आहे। 31 जुलैपर्यंत म्हणजे 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी करण्यात आली। दरम्यान बंदीचे आदेश मोडल्यास नौका तसंच मासळी जप्त करण्यापासून अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य विभागानं दिला आहे। यंदा मान्सूनचं आगमन लांबल्यानं मुंबईकरांना मान्सूनपूर्व सरींची सुद्धा आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये अवघी काही मिनिटं पडलेला पाऊस वगळता हा पूर्ण ऋतू कोरडा आहे। मान्सूनपूर्व सरींसाठी मुंबईकरांना जूनच्या पहिल्या नव्हे तर कदाचित दुसऱ्या आठवड्याची सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते। राज्यात कृत्रिम पाऊस पडावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। राज्यात जिथे कमी पाऊस पडलाय अशा ठिकाणी क्लाउड सीडिंगसाठी प्रयत्न सुरू होत आहेत। राज्यामध्ये जास्त पाऊस पडावा यासाठी राज्य सरकार हा प्रयत्न करणार। विमानानं प्रवास करताना इच्छित स्थळी जाण्यासाठी ब्रेक जर्नी करावी लागला तर त्याकरता दोन्ही तिकीटं वेगवेगळी असतील आणि त्यामुळे प्रवाशांना दुहेरी विमानतळ प्रवास सेवा शुल्क भरावं लागेल। याचा प्रामुख्यानं परदेशात जाणाऱ्या विमान प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे। महाराष्ट्रात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीमध्ये विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या 3,39,982 वाहन चालकांच्यावर कारवाई करण्यात आली। मुंबई शहरात या कालावधीत 1,41,730 मोटरसायकल चालक हे विना हेल्मेट गाडी चालवत होते म्हणून कारवाई झाली। काही विशिष्ट वयानंतर काही वाहन चालकांच्यामध्ये दृष्टी क्षीण होण्यासह अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात। त्यामुळे वाहन चालवण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात यावी याबद्दल अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याबद्दल अभ्यास करून लवकरच तसा प्रस्ताव सादर केला जाईल। एकेरी रस्ते किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या प्रकारांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच वाहन चालक सर्रासपणे अशा प्रकारे उलटा प्रवास करत असल्याचं चित्र समोर आलंय। यावरही कारवाई करण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली। गुजरातमधल्या जुनागडमधील प्राणी संग्रहालयातली सिंहाची जोडी लवकरच मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीच्या बागेत दाखल होते। पालिका प्रशासनानं याबद्दलचा एक प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालयाला नियामक मंडळाला सादर केला असून त्याला लवकरच हिरवा कंदील मिळेल। मुंबईतल्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्याचं काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे। मात्र या कामात 53 झाडांचा अडसर होत आहे। या पर्जन्य जलवाहिन्यांचं बांधकाम मायक्रो टनेलिंग पद्धतीनं केलं जातं। ठाण्यातील मावळी मंडळ या शाळेच्या संगणक विभागाला आज सकाळी भीषण आग लागली। शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं। मुंबईतल्या पवई रबर कंपनीला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये 4 ते 5 कामगार जखमी झाले। तारापूरमध्ये होणाऱ्या या स्फोटाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या हिंगणा परिसरात धावत्या स्टार बसला अचानक आग लागली होती। प्रसंगावधान राखत ड्रायव्हरनं बस रिकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला। भीमा खोऱ्यातील 25 पैकी 7 धरणांमध्ये 0% तर 10 धरणांमध्ये केवळ 10%पेक्षाही कमी पाणीसाठा आहे। त्यामुळे भीमा खोऱ्यातील धरणं आता चांगलीच तळाला गेले। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना कृषी पंपांच्या वीज बिलामध्ये सूट देण्यात येणार आहे। तसंच जमीन महसुलात सुद्धा सूट दिली जाणार आहे। दरम्यान कर्जाचं पुनर्गठन सुद्धा करण्यात येईल। थकीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून तशा प्रकारचे स्पष्ट आदेश देण्यात आले।
नागपूरमध्ये पारा 47 अंशांच्या पार गेला आहे. गेल्या 10 वर्षातलं नागपूरमधलं हे सर्वाधिक तापमान आहे. साहजिक नागपूरमधले नागरिक उकाड्यानं हैराण झाले. त्यातच निकृष्ट डांबरानं तयार केलेल्या आकाशवाणी चौकातील रस्ता वितळला आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. विदर्भात उन्हाळ्याचे शेवटचे 9 दिवस म्हणजे नवताप असतो. खरं तर डांबराचे रस्ते 52 डिग्री सेल्सिअसपर्यंत वितळत नाहीत, उष्णता सहन करू शकतात. पण नागपुरात आता या 49 पर्यंत गेलेल्या 47 पर्यंत गेलेल्या तापमानानं डांबराचे रस्ते वितळले. मनमाड परिक्षेत्रामध्ये पाणी समस्येचं दुर्भिक्ष न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं दाखवलं आणि आता प्रशासन खडबडून जागं झालं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ दखल घेऊन करंजवन धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. दरम्यान पाटोदापर्यंत हे पाणी आता मनमाडच्या वागदर्डी धरणाच्या पात्रात पोहोचेल. आता कोरडं पडलेलं धरण या पाण्यानं काही प्रमाणात तरी भरलं जाईल. मनमाडकरांना मोठा दिलासा मिळणार असला तरी फक्त ही तात्पुरती उपाययोजना म्हणून त्याकडे पाहिलं जातं. न्यूज 18 लोकमतनं मनमाड पाणी प्रश्नाच्या बाबतीतली जी बातमी होती ती सातत्यानं लावून धरली आणि त्याचा मोठा परिणाम झाला. या पाण्याच्या प्रश्नाची सरकारनं गंभीर दखल घेतली. करंजवन धरणातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यामुळे मनमाडकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. प्रतिसेकंद 800 क्युसेक्स इतक्या वेगानं हे पाणी सोडलं जाईल आणि कादवा नदीतून हे पाणी मनमाडकरांपर्यंत पोहोचेल. नागपुरातल्या खंतेनगर परिसरामध्ये गोवंशाची कत्तल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता 5 ते 6 जण जवळच्या नाल्यामध्ये उडी मारून पळून गेले. दरम्यान पोलिसांनी 8 जनावरं, 10 टन गोमांस यासह 18,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाहताय महासिटी न्यूज. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा हादरा बसलाय. पक्षाच्या 60 नगरसेवक आणि 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. याशिवाय डाव्या पक्षातील एका आमदारानं सुद्धा भाजपात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये यासाठी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं. सुपरस्टार रजनीकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणार आहे. तर मोदींनी जो दणदणीत विजय मिळवला आहे त्याचं रजनीकांत यांनी सुद्धा कौतुक केलं. मोदींच्या ऐतिहासिक विजयाबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर झालेल्या भेटीचं छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करताना ते म्हणाले, प्रणवदांना भेटणं नेहमीच एक सुखद अनुभव असतो.